हॅलो नमस्कार। आज आपण बघूया खरवस बनवण्याची रेसिपी। त्यासाठी मी घेतले पाव किलो गूळ, जायफळ वेलची पूड, 1 वाटी चिकाचं दूध आणि 1 लिटर म्हशीचं दूध। एका भांड्यात 1 लिटर म्हशीचं दूध घेऊन त्यात मी चिकाचं दूध टाकणार आहे व त्यात आपण मिक्स करूया पाव किलो गूळ व जायफळ वेलची पूड। गूळ मी छोटा कापून घेतलेला आहे आणि त्यात मी काळा गूळ ही मिक्स केलेला आहे, जेणेकरून खरवसला खूप छान ब्राऊन कलर येईल। आपल्याला या प्रोसेससाठी फक्त हे मिश्रण ढवळत राहायचं आहे, दुसरे आपल्याला काहीच करायचं नाहीये। हे मिश्रण ढवळेपर्यंत मी एका गॅसवर मोठ्या पातेल्यात पाणी गरम करत ठेवले, कारण की आपल्याला हे मिश्रण वाफवून घ्यायचं आहे। ही पारंपरिक रेसिपी माझ्या आईकडून शिकलेली आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही कोणीही बनवू शकतं। असा कलर आल्यावर तुम्हाला हे पातेल्यात ते भांडं ठेवायचं आहे आणि त्यावर छोटंसं झाकण ठेवायचं आहे। झाकण यासाठी ठेवतोय कारण की त्या खरवसमध्ये पाणी पडू नये। त्याच्यानंतर मोठं झाकण ठेवून आपल्याला हे कव्हर करायचं आहे आणि आपल्याला खरवस 45 मिनिट शिजवायचं आहे। शिजवून झाल्यानंतर तुम्हाला दिसेल की खरवस हा रेडी आहे। तुम्ही त्याच्यात टूथपिक किंवा सुरी घालून किंवा चमचा घालून काहीही घालून चेक करू शकता आणि मग तुम्हाला असा खरवस दिसेल। खरवस तुम्ही गरमही खाऊ शकता किंवा थंडही खाऊ शकता। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा की कशी झाली आहे। तुम्हाला अशा रेसिपी बघायच्या असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच। धन्यवाद।